आणि ज्या ग्रँड फिनाले म्हणजे ज्या दिवसाची आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आणि टॉस आमच्या छोट्या ताईंच्या हस्ते या ठिकाणी टॉस उडवला जातोय. टॉस का बॉस दोन्ही कर्णधारांनी पुढे यायचंय. टॉस उडवला जातोय. दोघे म्हणतात मी मागतो कोण मागतो कोण मागू दे तुला कोण वाटते कोण मागू दे तू सांग. हा आणि यशला ताईने सांगितलं असं उडवतो. बघूया सगळ्यांची ओळख करून घ्यायची. अजून इकडून सुरुवात करू दे. दोन एकंदरीत आपण पाहिलं होतं ही स्पर्धा गेली 3 दिवस चालली होती. पहिल्या दिवसामध्ये 2 संघांनी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता. त्यामध्ये सुपर गोदवली आणि गोवर या संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये शिवस्पोर्ट धोपेश्वर आणि सुपर गोदवली मी सांगतो आणि सुपर नाही हरडी संघाने प्रवेश केला. तर सुपर गोदवली पहिल्या दिवसामध्ये या ठिकाणी खरोखर आयोजन खरोखर चांगलं आयोजन पाहायला मिळते. कारण माझ्या कारकिर्दीमध्ये अंतिम लढत 10 वाजता मी पाहिले नाही. बऱ्याच स्पर्धा कॉमेंट्रीच्या कव्हर केल्यात पण अंतिम लढत कुठेही 10 वाजता झाली नाही. नक्की 4:30 ला टॉस उडवला जातो. आणि आता आपण दोन्ही कर्णधारांना पुढे बोलवणार आहोत. दोन्ही कर्णधार आपण इकडे यायचं. यश इकडे यायचं पुढे. आपण टॉस जिंकला सर्वप्रथम तुझं या ठिकाणी अभिनंदन. टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय कुठला घेतात कोणता घेणार आहे? का फलंदाजी निर्णय घेतला? कारण समोर पाहिलं गेलं तर तो फार नाही बोलून घेतला. एका बाजूला बॅट बॉल असणाऱ्या दुसऱ्या बाजूला राजा दादा तर आग उठते. तरी पण फलंदाजीचा निर्णय का घेतला? काय कारण असेल? डबल इनिंग आहे नक्कीच. आणि जी मागाचा जो सेमीफायनल होता त्याचा घास इथपर्यंत आला होता त्या सामन्याबद्दल जरासं काय बोलून जाशील? सामना असा झाला पाहिजे सेमीफायनल मला वाटतं. नक्कीच एका महिन्यामध्ये 2 तलवारी कधीच राहत नाहीत. एकाला विजय आणि एकाला पराभव हा नक्कीच सहन करावा लागतो. प्रथम टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी निर्णय घेतलाय. किती धावा जमवण्याचा माणूस असेल? 3 धावा करण्याचा प्रयत्न असेल. आणि कोणत्या गोलंदाजाला चार्ज केलं पाहिजे? कारण सगळ्या गोलंदाजाला सिंगल डबल काढून चालणार नाही. कोणाला एकावर तरी अटॅक करावा लागेल. तो तुझ्या डोक्यामध्ये कोण सांगेल कुठल्या गोलंदाजावर हल्ला करावा लागणार? नक्कीच असं नसतं मित्र. म्हणून सर्वांना गौरवचा चांगला फलंदाज आहे. गौरव आता आपल्या समोर दुसरा संघ सापडलेला आहे हळदी हा संघ. एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी घेतली आणि तुमच्याकडे गोलंदाजी समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल. मी काही जास्त आता तुला विचारणार नाही. तो बऱ्याच स्पर्धा खेळलेला आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ केला. एकंदरीत आमच्या या आयोजनाबद्दल आणि ही स्पर्धा 10 वर्षापूर्वी फायनल कधी खेळला नसतील. एकंदरीत आयोजनाबद्दल आणि आमच्या मंडळाच्या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय सांगून जातील? खेळाडूंसाठी तो महत्वाचा मेसेज असणार आहे. या स्पर्धेने पहिली गोष्ट म्हणजे आधी एवढी मोठी स्पर्धेचं आयोजन केलं आणि ती चांगल्यारीत्या पार पाडली. कारण की ह्या मंडळाने आम्हाला एकटीचे बळ दाखवून दिलं. कारण की एवढी मोठी स्पर्धा पार पाडण्यासाठी मंडळ तेवढं ताकदीचं लागतं आणि त्या मंडळाने एवढी मोठी स्पर्धा नियोजन चांगल्या प्रकारे पार पाडलंय. नक्कीच धन्यवाद. आपण दादा म्हणतो नाईट अँड ड्रम क्रिकेट बरोबर खेळ नसतो. बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि बऱ्याच गोष्टीची मेहनत घ्यावी लागते. मी ब्रह्मचा क्रीडा मंडळाचं या ठिकाणी कौतुक करतो आणि कव्हर करण्यासाठी आपण अंतिम सामन्याकडे जाणार आहोत. फ्रेश वापरायचे वेगवेगळ्या सामन्याकडे पहिला चेंडू टाकला जातो. अंतिम सामन्याचा ग्रँड फिनाले अंतिम लढत सुरू होते. स्वतःचं पहिले डावातलं पहिले षटक उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज दादाच्या वादा आणि पहिल्या चेंडूवर दांडी 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 गुल होते. दादा बाद होतो.
सॉरी प्रसाद या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर दादा प्रसाद सारखा बरी मछली म्हणजे मोठा मासा या ठिकाणी गाळायला लागतो. यॉर्कर लेनचा चेंडू होता, सरळ म्हणून जड मध्ये चेंडू होता आणि त्याला उत्तर नव्हतं, कारण हा चेंडू स्वतः मला वाटतं ब्लॉक करून घेतला होता, कारण दादाच्या चेंडूचा विचार केला तर अतिशय वेगवान गोलंदाज आहे. शुभम बघूया काय करतोय. मगाशी शुभम यानं पडझड होणारी थांबवली होती. अंतिम लढत प्रेक्षकांसाठी अतिशय महत्वाची असणार. सुंदर चेंडू, सुंदर बडका चेंडू अडवला त्याडून फेकेपर्यंत धाव निघत नाही. चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू या ठिकाणी सरळ ब्लॉक होल मध्ये जातोय. धावा पाहायला गेल्या तर 0. अजूनही भोपळा फोडलेला नाहीये. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी धावसंख्येत 1 ने भर पडते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मंडळाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असणार आहे, आपण लक्ष ठेवायचे, जांभया काढायच्या नाहीयेत. झोप आली असेल तर नंतर झोपायचंय. धन्यवाद. सुंदर चेंडू, सुंदर फटका या ठिकाणी गोड पाहायला मी पुन्हा एकदा माघारी जातोय. अतिशय महत्वाची लढत. एका बाजूला शूटपोट डुपेच्या, दुसऱ्या बाजूला मारुती बसवणे ऑलरेडी टॉस. हा नंतर प्रथम क्षेत्र या ठिकाणी मला वाटतं कोणताही प्रयत्न दिसत नाहीये, कारण एकूण 10 षटकांचा सामना आहे आणि 10 षटकांमध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया गोलंदाज दादा, बघूया काय करतोय दादा. वेगवान चेंडू, सरळ 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 दांडी 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 गोल पाहायला मिळते. बघूया प्रेक्षकांना थोडीशी निराशा पडली होते. प्रसादचा विचार केला तर प्रसाद यानं पहिल्या चेंडूवर निराश केलं होतं. त्यानंतर शुभमने नाराज केलं. आता मात्र सर्वेश आणि चेतन अशी जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच्या मागे जे तिघे बसले ते सुद्धा महत्वाचे आहेत. त्यांच्याकडे रोख रक्कम आहे आणि कारण महत्वाचा सामना, प्रेक्षकांना निराश करणारा सामना व्हायला नको. कारण आपण मगाशी पटलं होतं मी, शेवटच्या चेंडूवर सुद्धा सामना होतो. गोवळ संघानं शेवटी लढत झुंज दिली होती आणि सामनाचं चित्र पालटलं होतं, पण शेवटी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गोलंदाजी मार्ग सज्ज होते आणि सरळ बॅटनं काही होत नसताना मला तो उलट्या बॅटचा चेंडू टिकेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी 1 नंबर पडतं. दुसरं षटक 2 धावा. बाबू सेवेंद्र स्वतःचं पहिलं डावातलं पहिलं षटक. सेवेंद्र उजव्या हातानं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. समोर असताना चेतनचा विचार केला तर चेतनला आता मात्र या ठिकाणी शांत आणि संयमी खेळ करावाच लागणार आहे. सुंदर चेंडू आहे. चेंडू राजा अडावचा प्रयत्न. चेंडू मध्ये एका धावेसाठी धावसंख्येत 1 ने भर पडते. थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना, कारण हर्डी संघाकडे सुद्धा आर्यन आणि यश सारखा गोलंदाज आहे. सुंदर चेंडू लाडके तडवडे गौरव चेंडूकडे जातोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 4 धावा. 1 2 3 4 धावाला धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येत 1 ने धावसंख्येत पुन्हा एकदा 1 नाही आणि डायरेक्ट टिक 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 टिक. बघूया पंच आणि फलंदाज बाद. या ठिकाणी हर्डी संघ काही कळत नाही काय करतायत. कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. बघूया कोण. सुमित. संकटाच्या वेळी मात्र सुमितची गरज असते संघाला. बघूया सुमित काय करतोय. एक चांगला सामना होईल असं एकंदरीत वाटतंय आणि राजूदा कोणीतरी थांबणं गरजेचं आहे. राजू जाड्यार कोणाला तरी थांबावंच लागणार आहे, कारण प्रसाद तुला थांबणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवर 4 जोडण्यासाठी गेला होता, पण आता वेळ निघून गेला. दुसरी इनिंग आहे आपल्या हातामध्ये. बघू एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी सुमितचा विचार केला तर एक महत्वाचा फलंदाज आहे. संघाला गरजेच्या वेळी आणि जर अर्जुन दादा तुमच्या बाजूचे जे तुमच्या बाजूचे जे त्यांना जरा बाजूला करा. आम्हाला ते ब्लॅक रंगाचे जे पंच टी शर्ट स्वेटर घातलेले जे पंच आहेत ते दिसले पाहिजे. संजय पवार हे दिसणं गरजेचं आहे. गोलंदाज पुणे गोलंदाजी मार्ग सज्ज होतो. गोलंदाजीसाठी डाव्या उजव्या हाताचा गोलंदाज उलट्या शैलीच्या समोर होता. सुमितचा विचार केला तर आकर्षक शैलीचा आकर्षक फलक 5 धावा. 5 धावा आणि या ठिकाणी सुमित हा अतिशय महत्वाचा आहे.
आणि या ठिकाणी पंच अवांतर घोषित करतात. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 6 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. धावसंख्येत 1 ने भर पडते. थेंबे थेंबे तळे साचे. सुरुवातीला पडझड होणारी पडझड थांबवली आता आणि जर तुम्ही या अधून मधून एंट्री केला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जाऊ. षटक संपते. 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक हलता झुलता. एकीकडे विकेट पडल्यात 3 धावा झाल्यात. चेतन स्वस्त्यात बाद झालाय. प्रसाद स्वस्त्यात बाद झालाय आणि शुभम हा स्वस्त्यात बाद झालाय. चेंडू राम हा मला वाटते नवोदित गोलंदाज आहे. या वर्षी मला वाटते नक्कीच तो हे वर्ष गाजवणार आहे. या वर्षामध्ये चांगली सुरुवात त्याने पनवेल या गावातून केली. सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याने मिळवला होता. राम एक चांगला गोलंदाज आहे. मी कायम म्हणतात उलट्या शैलीचे गोलंदाजी देऊन गेले आणि प्रत्येक संघाकडे आता मात्र तोफखाना आहे. कोणताही छोटा मोठा संघ असले प्रत्येकाकडे उलट्या शैलीचे गोलंदाज आहे. धावसंख्येत या ठिकाणी 1 नंबर पडतोय. रन करण्याचा प्रयत्न एखादा वेळ समाधान. धावसंख्या पाहायला गेली तर 8 धावा. कुठेही गडबड पाहायला मिळत नाही आहे. कुठेही या ठिकाणी गडबड कुठेही चौकार पाहायला मिळत नाहीये. यालाच म्हटलं तर मनीष फायनलचा प्रेशर फायनल सामन्यामध्ये खूप असतं. सुंदर चेंडू सुंदर फटका आणि पंच या ठिकाणी दंडित घोषित करतात. या ठिकाणी या 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 10. मला वाटतं अनिल जड्या मागे आल्यानंतर काहीतरी वेगळं झालं. माझ्या मागे आल्यानंतर काहीतरी जड गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. राम दांडी 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 गोल. क्षेत्र चांगली होणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्को सज्ज होतो. यश समोर असणार आहे. दोन्ही नवोदित खेळाडू आहेत. चेंडू टिकेशन पुढे एका धावेसाठी आणि नो 2 धावा. कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. धावसंख्या 2 ने भर पडत आहे. धावसंख्या होती ती 12 धावा. धावसंख्या 12 या धावफलकावर पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. मला वाटतं या ठिकाणी उलट शैलीचा वेगवान चेंडू फलंदाजीला बुटसाईड असणारा चेंडू फलंदाजी भेट होते. धावसंख्या आहे तिथे 12 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्येला लगाम लावलं. बघूया कोण बाहुबली सारखं फलंदाजी करतोय का. सुंदर चेंडू सुंदर फटका. अडवलं 1 धाव निघतो. बल्ल्या चेंडू अडवतो. संघासाठी धावा रोखून धरतो. धावसंख्येत 1 नंबर पडतो. धावसंख्या पाहायला गेली तर 13 धावा. 7-13 मेरा धावा 13. क्रिकेटमधील शुभाकडे 11-13-17 हे आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडतोय. राम बघूया काय करतोय. समोर असणार आहे सर्वेश. आता मात्र या ठिकाणी अवांतर. राम मात्र थोडासा भरकटलेला. 1 धाव. धावसंख्या 14 त्या धावफलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 14. चेंडू सुंदर फटका. हर्षद चेंडू वळवतोय. संघासाठी धावा रोखून धरतो. धावसंख्येत 1 ने भर पडतोय. षटक संपते. 3 षटकांच्या सांगतेनंतर धावा झाल्यात त्या 15 टाइम आउट. पहिला टाइम आउट. चौथं षटक आहे. राजाच्या हातामध्ये चेंडू आहे. राजा समोर असणार आहे. सर्वेच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. पडझड आहे. धावा सुद्धा बनवायच्या. दोरी मुकुट आहे. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या होते ते 17 धावा त्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 17 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज राजा स्वतःचं पहिल्या डावातलं चौथं षटक. सुंदर चेंडू सुंदर फटका. पप्प्या मसूरकरचा चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी धावा रोखून धरतोय. क्रिकेटमध्ये सेनापती पुढे लढत असताना साथीदारांची सुद्धा गरज असावी. चांगली साथ असावी लागते. युद्ध असू दे खेळ असू दे साथीदार हे तेवढ्याच ताकदीचे असावे लागतात. तर सेनापती यशस्वी होत असतो. नशिबाची साथ ही कायम असावी लागते. जर नशीब बरोबर तर आपण बरोबर. कारण काही गोष्टी या नशिबात असाव्या लागतात तरच घडत असतात. आता ती फक्त एकच धाव. काही इंचाने चूक झाली होती. धावसंख्या 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू बॅटची आपली कडा लागते त्या धावसंख्येत 1 नंबर पडतंय. धावसंख्या होत आहे ती 20 धावा. आता मात्र हळूहळू धावसंख्येला सन्मान पाहायला मिळतोय कारण सुरुवातीला पळजड झाली होती. दादा यानं आग ओकली होती. चांगले चांगले फलंदाज तंबूत पाठवले होते. यश सुंदर चेंडू यशला काही चेंडू समजत नाही. टप्पा पडल्यानंतर काटा बदलणारा चेंडू थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप वरून ऑफ साईडला येतोय आणि फलंदाजाला बुचकाळ्यात टाकतोय. धावसंख्येत सुंदर चेंडू सुंदर फटका चेंडू एका धावेसाठी धावसंख्येत 1 नंबर पडतोय. धावसंख्या होते ती 21 धावा. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 6 षटकांची पहिली इनिंग असणार आहे. त्यानंतर 4 षटकं असणार आहे. म्हणजेच 10 षटकांचा सामना अंडरआर्म क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. माझ्या या क्रिकेट कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये एवढा मोठा सामना हा पहिल्यांदाच पाहायला मिळतोय. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये ओव्हरऑल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे सामने खेळवले जातात आणि पुन्हा करायचं तर काय राजा मात्र स्वर. धावसंख्येत भर पडते. थेंबे थेंबे तळेसाठी हळूहळू धावसंख्येला आकार आलेला दिसतो. एका धावेसाठी काय करावं लागतं. पंच एकमेकांकडे हा दोन्ही बाजूचा असलेला प्रेशर आहे आणि मला वाटते धावा सांगतो फलंदाज बाद होते. धावा झाल्यात त्या पण थोडासा काही कमी पडला होता. गौरव मी मगाशी म्हटलं हार्दिक पांड्या म्हटलं जातं हळदी संघाचा भरदार शरीर यष्टीचा ज्यावेळी अभिनंदन नसतो त्यावेळी गौरव यष्टी साथ असते. बघूया काय करतोय गौरव. 24 धावा. षटक प्रगती पथावर असताना धावसंख्येत 1 नंबर पडतोय. धावसंख्या होते ती 25. 5वें षटक प्रगती पथावर असताना धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 25 धावा त्या धावफलकार पाहायला मिळतात. दादा सोहम स्वतःच्या पहिल्या डावातलं दुसरं षटक गोलंदाज पंचांकडे अपील बघूया काहीतरी शिस्तय काहीतरी गडबड होत असं अपील सुद्धा असतात. कधी कधी पंच सुद्धा संभ्रमात पडतात. सुंदर चेंडू आपला कोणता वेट घेणारा चेंडूचा आणि बॅटचा काहीच संपर्क येत नाही. सुरक्षित आपलं काम सोबत आहे. धावसंख्या जागच्या जागेवर 25. आता मात्र वल्लव रे नाकवा वल्लव बॅट एका बाजूला हा सही कनेक्शन सही हे होणं गरजेचं आहे. सुंदर चेंडू आपण टप्प्याबद्दल म्हटलं तर कट्ट्यावरच्या गप्पा घरा होईल. 6 चेंडूचा पहिल्या इनिंगचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावा जमावल्या जातात. गौरव आक्रमक होतोय का. बाबू स्वतःच दुसऱ्या डावातलं 6वं षटक प्रगती पथावर आहे. चांगला फटका होता. जोरचा फटका होता. त्यावेळी पप्या मसूरकर हा चांगले क्षेत्ररक्षण करतोय. संघासाठी धावा रोखून करतोय. एक बाजू लावून धरतोय कारण मी मगाशीच म्हटलं होतं सेनापती बरोबर साथीदारांची गरज असते. धावसंख्येत 1 नंबर पडतंय. एका धावेल समाधान. धावसंख्या होतं ती 27 धावा. पहिले इनिंग सुरू आहे. पहिल्या या द्वंद्व म्हणजे पहिल्या 6 षटकांचा खेळ सुरू आहे. 6 षटकांमध्ये किती धावा होतात पाहूया. चेंडू होता यशचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू होतो डिकेशन झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्येत 1 नंबर पडतोय. धावसंख्या होते ती 28. चेंडू पंचांकडे 10 मागितले ते पंच बघूया. संजय पवार यांच्याकडे 10 मागितले होते. या ठिकाणी होणं गरजेचं होतं पण खेळ आहे. या धावा सुद्धा कधी कधी लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा चांगल्या होत असतात. सुंदर चेंडू बॅटची आपली कडा. चेंडूला सन्मान दिला जणू काही एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावरून हळूवार स्पर्श फिरावा तसा चेंडूला स्पर्श केला होता. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 19 धावा. 29 धावा. सुंदर चेंडू सुंदर फटका. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या होते ती 30 धावा आणि मला वाटतंय धावा करायच्या त्या 31 धावा. पहिल्या स्कोरर सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतात क्रिकेटमध्ये. सुंदर चेंडू सुंदर फटका. पहिला चेंडू डॉट म्हणजे 35 चेंडू 31 धावा. 35 चेंडू 31 धावा. 1 चेंडू संकटात टाकणार आहे. गोलंदाजी मार्ग सध्या होते. सुंदर चेंडू सुंदर जणू काही एखाद्या लहान सुंदर मुलाच्या डोक्यावरून स्पर्श करावा डोक्यावरून हात फिरवावा असा चेंडूला स्पर्श केलाय. धावसंख्येत 1 नंबर
जसं जणू काही लाजाळूवरून हात फिरवावा असाच स्पर्श होता चेंडूला केलेला. असं की 1 नंबर पडतो, सुंदर चेंडू, सुंदर पडका. आता मात्र याला म्हटलं तर राजा. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये का मी महागडा असतो तो यासाठी. एक टप्पा मैदानाच्या बाहेर चेंडू होतो सीमारेखा पार. राजा अतिशय महत्वाचा फलंदाज आहे. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, चांगला प्रयत्न होता. चेंडू होतो सीमारेखा पार. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने भर पडत आहे आणि धावा होत आहेत त्या 9 धावा. आता मात्र राजा आक्रमक, राजाची बुलेट ट्रेन वेगाने धावताना दिसते. यश थोडासा महागडा पाहायला मिळतोय कारण यशला धावसंख्येला लगाम लावायचा आहे. यश चेंडू नीट धाव देतोय, गौरव चेंडू अडवतोय, संघासाठी धावा रोखून धरतोय. धावसंख्या पाहायला गेली तर 9 धावा धावफलकर पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. विजयासाठी 31 धावा करतात. 9 धावा धावफलकर पाहायला मिळते. सुंदर चेंडू, चेंडू आणि पंच या ठिकाणी दंडीत घोषित करतात. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 1 11. मगाशी सुद्धा 1 1 1 2 2 2 आणि 1 1. आणि सुंदर चेंडू या ठिकाणी घुटना टेक आणि तमाशा टेक असं क्षेत्ररक्षण. दोन्ही पायांना जमिनीला स्पर्श करून चेंडू अडवलाय. षटक संपते. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 9 नाही 11. पहिल्या इनिंगची आर्यन हा अतिशय महत्वाचा गोलंदाज, हर्डी संघाचा संकट मोचक गोलंदाज. बघूया काय करतोय. सुंदर चेंडू, धावसंख्येत 1 ने भर पडते. चेंडू अडवला जातोय, धावसंख्येत 1 ने भर पडते. एकावर समाधान मानव. धावसंख्या होते ती 12 धावा. आपला धावफलकार पाहायला मिळतात. एका धावेवर हे समाधान मानावं लागतं. पुन्हा एकदा गोलंदाज आर्यन हा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. स्वतःच पहिलं आणि डावातलं दुसरं षटक. सुंदर चेंडू, चेंडूला हलके चटवले. राजाला माहिती आहे कारण मॅच आता आपल्या थोडीशी जवळ आलेली आहे. कारण चांगल्या गोलंदाजाला मनीष सन्मान द्यावाच लागतो, चांगल्या माणसांना सन्मान द्यावा लागतो, चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा लागतो, तरच आपण यशस्वी होत असतो. कधी गडबड करावी लागत नसते. वाहन चालवत असताना वळणामध्ये गाडीचा वेग कमी करावा लागतो. तसंच चांगल्या चेंडूला हा सन्मान नक्कीच द्यावा लागतो. धावसंख्येत 1 नंबर उघडेल. 14 धावा. राजू धावा थोड्या कमी वाटतात. अभिनंदनला आपण मिस करतोय. धावसंख्येचा 1 ने भर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. सुंदर चेंडू. आता मात्र या ठिकाणी डाव्या एसीच्या बाराच्या बाहेरून जाणारा पंच अवांतर करतात, पंच दंडित घोषित करतात. धावा होत आहेत त्या 15 धावा. 1 5 15. अजूनही मला वाटते 16 धावांची गरज पहिल्या इनिंगच्या. धावसंख्येत 1 ने भर पडतोय. आपण धावा पाहायला गेलो धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडतोय. धावसंख्या होती ती 16 धावा. या धावफलकार पाहायला मिळतात. दोन्ही फसारणीचे फलंदाज, सूझबूझ भरा क्रिकेट, कॅल्क्युलेटेड भरा क्रिकेट येतं. कॅल्क्युलेशन या खेळामध्ये, क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेशन आणि माइंडसेट अतिशय महत्वाचा आहे. तेवढं कन्व्हर्सेशन मला वाटतं डोक्यावरून चिमिकच्या बाजून चेंडू होते. एका धावेसाठी धावसंख्येत 1 नंबर पडतोय. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या होते ती 17. खतरा क्रिकेटमधील हा सुद्धा अशुभ आकडा. खतरा कोणाला? हर्डी संघाला की शिवस्पोर्ट डोपेश्वर संघाला? नक्कीच खतरा दोघांपैकी एकाला हा खतरा नक्कीच असणार आहे. बघूया काय केलं ते क्रिकेटमध्ये अशुभ आकडा आणि हा अशुभ आकडा पार केलाय त्या राजा यानं. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडते आणि षटक संपतंय. 2 दशरथ जरा बाजूला व्हायचं कारण इकडे तुझी मागून जर्सी आम्हाला बघायची नाहीये. आम्हाला मॅच बघायची. जर अजून इकडे आला तरी बरं होईल. अजून जरासा साईड सीन समोरून बाजूला व्हायचं दशरथ. केला ते चेंडू अडवून फेकेपर्यंत 1 धाव निघते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 20 धावा. धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 11 धावांची ही गरज आहे. सुमित स्वतःचं पहिलं डावातलं अतिशय महत्वाचं म्हणजे 3रं षटक सुमितच्या हातामध्ये. सुंदर चेंडू डॉट जातोय. धावसंख्या आहे तिथेच डॉट चेंडूची गरज आहे. सामना जर आपल्याला चांगला पाहायचा असेल
तर डॉट चेंडू हे अतिशय महत्वाचे असणार आहे. प्रथमेश आणि आता मात्र चेतन चेंडू अडवतोय, पंच अवांतर घोषित करतात. या अवांतर धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 21. अजूनही मला वाटते 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित आणि या 2 धावा उभ्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा पंच अवांतर घोषित करतात. वाशी टू काशी, चांदा तू बांधा असं या चेंडूला ओव्हरऑल क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. गोलंदाजी मार्को सज्ज होते राईट राऊंड विकेट मारा करण्यासाठी. सुमित सुंदर चेंडू, सुंदर फटका, हे होईना बाद. चेंडू सरळ 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 सीमा रेखा पार, खणखणीत दणदणीत दशरथ चौकार. चेंडू सीमा पार. धावा 27. आता मात्र हळूहळू हळूहळू सन्मानजनक धावसंख्येकडे आगे कूच पाहायला मिळते. धावसंख्येत 1 नंबर, धावसंख्या 28 हे आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता मात्र लीड हे चांगलं पाहायला मिळणार आहे वाटते शिवस्फोट ढोपेश्वर संघाचं. आणि अवांतर पुन्हा एकदा त्यांचं अवांतर घोषित करतात. या अवांतर धावसंख्येत 1 नंबर पडतंय. धावसंख्या होते 29. पुन्हा एकदा अवांतर आणि या 2 धावा. धावसंख्या होते ती 31. म्हणजेच आता इथून पुढच्या या धावा ह्या लिडिंग असणार आहेत. एकतीस धावा झाल्यात. आता मात्र आपल्याला जणू काही फॉलोऑन त्यानंतर बरेच शब्द ऐकायला मिळणार आहेत. पण टेस्ट क्रिकेट नाहीये, लीड पार करावं लागणार आहे. म्हणजेच डोंगर असणार आहे हरडी संघासमोर. सुंदर चेंडू आता टिकला झोन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्या होते ती 33 धावा धावपलीकर पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतो. सुंदर चेंडू मला वाटतं धावसंख्येत 1 नंबर पडतोय. एक धाव समाधान मानवते. प्रथमेशला माहिती आहे षटक संपते 3 षटकांच्या सांगतेनंतर धावा झाल्यात त्या 34 धावा. शिवस्फोट ढोपेश्वर लिडिंग मध्ये आहेत. आणि पुढच्या दुसऱ्या इनिंग मध्ये आल्यानंतर हे लीड फेड माहिती असणार आहे आणि ते कर्ज पहिलं आधी फेडावं लागणार आहे. आणि पंच या ठिकाणी अवांतर घोषित करतायत. वरती आलेलं कर्ज फेडावं लागणार आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर पडते. सुंदर चेंडू, सुंदर फटका, तेवढ्यात उंच पुरा फलंदाज क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अडवला जातो. अडवून फेकेपर्यंत 1 धाव निघते. आणि प्रवीण जे तोरसकर यांनी आमच्या मंडळाला 2100 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. प्रवीणदा इथे असाल तर लगेचच आपण या ठिकाणी स्टेजवर यायचंय सामन्याचा आनंद घेण्यासाठी. धावा झाल्या तर 37 धावा हे आपल्या धावपलीकडे पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होते. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चांगलं गौरव आणि गौरवाचं चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. धावसंख्या 38. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 0 विकेट. धावा झाल्यात त्या 38 धावा. विकेट ही शुभमचा विचार केला तर एकच चांगला गोलंदाज आहे. जागच्या जागेवर त्याला आउट करण्याचा प्रयत्न होता. तिथेच चेंडूला आपटतोय. शुभमचा विचार केला तर एक चांगला स्विंग गोलंदाज आहे शुभम. शुभम एक चांगला गोलंदाज. थोडस खेळाडू मला वाटतं तयार नव्हता. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड पाहायला. धावसंख्या पाहायला गेली तर 39 धावा. 9 धावांच्या डोक्यावर मला वाटतं बोजा असणार आहे. लिडिंग असणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतर 39-40. आणि कर्ज वाढत चाललंय. हप्ता सुद्धा वाढणार आहे मनीष. कारण आपण हळदी संघाकडे माहिती पाहिलं तर 4-5 कर्मचारीच बँक कर्मचारी आहेत. म्हणजे EMI म्हणजे काय, कर्ज म्हणजे काय. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे बघा, आधी कर्ज बाजारी आणि चौकार मारल्यानंतर उसना शेजारी. चेंडू दंडन करत सरळ सीमा रेखा पार. 4 धावा. त्याचं दुसरं आणि डावातलं 5वें षटक. अरविंदच्या खांद्यावर कोणी विजयी होऊ देत. जीतेगा वही सिकंदर, हारेगा उभर के अंदर. पण आम्हाला प्रेक्षकांना चांगला सामना पाहायचा. बघूया काय होतंय. कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव हा आपल्याला पाहायला मिळतोय. हो
अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची घेणारा चेंडू राजासारख्या फलंदाजाला बुचकाळ्यात टाकतोय. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. आर्यन स्वतःच दुसरं आणि धावातलं 5वं षटक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि चेंडू अडवला जातोय. अडवून आफ्रिकेपर्यंत एक धाव निघतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते 46. गोलंदाज सुंदर करतात. केला की चेंडू अडवूपर्यंत एक धाव धावसंख्येत 1 ने भर पडते. एका गटात या ठिकाणी समाधान मानव धावसंख्या पाहायला गेली तर 47 धावा धावफलकावर पाहायला मिळते. म्हणजे 17 धावांचं लीड हे आपल्याला पाहायला मिळते. मार्क सज्ज होतो. आर्यनचा विचार केला. एक वेगवान गोलंदाज आर्यनच्या खांद्यावर जबाबदारी आहे. विकेट थोडीशी तू या ठिकाणी या दोघांना थांबवायचं असेल. बघूया बघूया पंचांकडे अपील डायरेक्ट. धावसंख्या 48. 18 धावांचं लीड आहे. डोक्यावर बोजा 18 धावांचा असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, मोठे पाहायला मिळणारा चेंडू आपल्या बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव निघते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते ती 49 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी विजयी होणाऱ्या संघाला रोख रक्कम 12,000 रुपये आणि चमचमती ट्रॉफी आणि पराभूत होणाऱ्या संघाला 10,000 रुपये रोख रक्कम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी असं या ठिकाणी बक्षीस मिळणार आहे. काय चेंडू होता. प्रतिम क्षेत्राचे आउटस्टँडिंग. खरोखर सुमित मात्र जी जान के खेळतात आणि धावा झाल्या त्या 50. 5 षटक फेडून मुद्दल फेडायचंय. म्हणजेच हर्डी संघाला कसरत, करामत आणि असंच काहीतरी करावं लागणार आहे. शुभम स्वतःच दुसरं आणि डावातलं या ठिकाणी निर्णायक षटक. शुभम सुंदर चेंडू या ठिकाणी आणि मला वाटतं या ठिकाणी एक धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने भर पडतात. धावसंख्या होते 51 धावा. 6वं षटक आहे. पहिल्या इनिंग मधलं हे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. राजा डबल फटका, डबल विमल गुटका, डबल फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. मनीष विमल गुटका आणि डबल फटका, चेंडू सरळ जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 ने भर पडते. सुंदर चेंडू आहे का, आहे का, आहे. डॉट चेंडू म्हणजे सुंदर चेंडू. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावा पाहिला गेल्या तर 55 धावा. आता मात्र डावेशीच्या बराच बाहेरून जाणारा 5 अवांतर घोषित करतात. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होती 56. 9 लॉस, 9 विकेट. बिनागडेच्या मोबदल्यामध्ये मला वाटतं कॅप शॉट, मोठा फटका, डोक्यावरून जाणारा अंडरआर्म क्रिकेट मधील सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे टॅप शॉट. एक टप्पा मैदानात, दुसरा टप्पा बाहेर. एक टप्पा आत, दुसरा टप्पा बाहेर. धावसंख्येत 1 ने 4 ने भर पडतोय. सुंदर चेंडू यार करलेंचा चेंडू फलंदाज बुचकाळ टाकणार चेंडू एका करावेर या ठिकाणी समाधान मानावं लागते. धावसंख्या होते ती 61 धावा. धावसंख्येचा आता पाहिलं गेलं तर डोंगर हा उभा पाहायला मिळतोय. कारण लीड भरपूर पाहायला मिळते. हे लीड पहिलं पार करावं लागणार आहे. पहिला अडथळा लीडचा असणार आहे. आणि आता मात्र यष्टीरक्षक सुद्धा या ठिकाणी बुचकळ्यात पडतोय. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 63 धावा. म्हणजे आपण पाहिलं गेलं तर 23 धावांचं लीड असणार आहे. 33 धावांचं. जोर का झटका धीरे से लगे. चेंडू होते सीमारेखा लागणार आहे. आणि आता मात्र पवित्रा दिसतोय. यश मागे असणारा यश आता मात्र पुढे आलेला दिसतोय. यश बघूया काय करतोय. दादा सुंदर चेंडू होतोय ठिकाणी झोनमध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने भर पडते. धावा होतोय त्या 1 धाव ही आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे पहिल्या 37 आणि त्याच्या वरती होतील त्या धावा धोपेच्या संघाला कराव्या लागणार आहे. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि मला वाटतं हा सामना पाहण्यासाठी रात्रीची एसटी भरून माणसं आलेली दिसतात.
सहल आहे, शैक्षणिक सहल आहे. याच मराठी शाळेची सहल आहे आणि मराठी शाळेची मुलं अंतिम सामना बघायला येणार आहेत. म्हणजे आमच्या गावची मुलं सहलीसाठी गेली होती आणि त्यांना अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. सुंदर चेंडू, सुंदर फटका धावतो की एक नंबर फटका एका धावेवर जणू काही उडी मारावी, एखादा फ्लाइंग बर्ड्स, एखादा बर्ड्स उडावा तसा पाप्या मुसुरकर मैदानात उडताना उड्या मारताना दिसतोय. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, शरीराचा वेग घेणारा चेंडू, धावसंख्येत एक नंबर पडत आहे. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. जर सुंदर चेंडू, सुंदर फटका चेंडू मध्ये करायचा धावसंख्येत एक नंबर धावसंख्या पाहायला गेली तर 5 धावा. 5 धावा. गोलंदाज पहिल्या षटकानंतर आपण धावा पाहिल्या होत्या त्या 5 धावा. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सोहम मांजलकर म्हणजे तो बॅबू सॉरी दादा सॉरी शेवेंद्र म्हणजे बॅबू धावसंख्या पाहायला गेली तर या ठिकाणी 7 धावा धावपलेकर पाहायला मी तर स्वतः 6 धावा स्वतःच पहिलं आणि डावातलं दुसरं षटक बॅबूच्या हातामध्ये. षटकार आणि हा षटकार अंडर ब्रिगेड मध्ये ग्राह्य झालं नाही आणि हळूहळू केला पण अंतिम सामन्यामध्ये थोडस निराश केला. बघूया हार्दिक पांड्या काय करतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू, फलंदाज भुसकाळ्यात पडतोय. धाव काय निघत नाही. जरा यश इकडे व्हायचंय, जरा पंच स्कोर राहणार दिसू देत. सुंदर चेंडू, सुंदर फटका संगीत एक नंबर पडतोय आणि मला वाटतं टिक 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 फलंदाज बा. ज्या सामन्याची जी प्रेक्षकांना उत्सुकता होती ती उत्सुकता मला वाटतंय थोडीशी दूर गेलेली दिसते. धावसंख्या 6च आहे म्हणजे मला वाटते कर्ज अजून डोक्यावर आहे, खूप कर्ज आहे आणि हप्ते खूपच फेडावे लागणार आहेत. काहीतरी करावं लागणार. चेंडू जातोय सरळ 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 सी मारे का पा कणकणीत दणदणीत चौकार. उशिरा का होईना पण प्रसाद मात्र फायर. प्रसाद मगाच्या सामन्यामध्ये मगाच्या इनिंग मध्ये प्रसादला थांबणं गरजेचं होतं. धावसंख्या होते ती 10 धावा. गोलंदाज पण एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. बॅबू आपलं पहिलं आणि धावातलं आणि मला वाटतं फलंदाज बा मला वाटते या ठिकाणी मोहाच्या जाळ्यामध्ये अडकवलेलं दिसते. बडी मछली जाल मी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा. ओम साबळे, ओम इथे आहे काय? आणि फलंदाज मला वाटतं या ठिकाणी बाद होतोय. हॅलो हॅलो वाईड बॉल. पंच या ठिकाणी अवांतर घोषित करतात. ओम या सामन्याकडे थोडस गोलंदाजी मार्क सज्ज होते. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि मला वाटतं या ठिकाणी हा चेंडू निर्धाव जातोय. प्रेक्षकांना या ठिकाणी बुचकाळ्यात टाकतोय. फलंदाज मात्र निराश. या ठिकाणी हर्डी संघ प्रेक्षकांना थोडेसे निराश करताना दिसत आहेत. सुंदर चेंडू, सुंदर फटका. धाव संख्येत पुन्हा एकदा एकने या 2 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा. दशरथ जरा इकडे यायचे. दशरथ पंच या ठिकाणी अवांतरचा इशारा देतात. धावसंख्येत 1 ने भर पडते.
धावसंख्येत मला वाटते 1 ने भर पडते. सॉरी आहे तिथे 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अंतिम लढत प्रेक्षकांना थोडस निराश केलं. ग्रँड फिनालेची लढत ब्रह्मदेव क्रीडा मंडळ आयोजित भव्य नाईट अंड क्रिकेट स्पर्धा. अंतिम लढत एका बाजूला आहे शिवस्फोट डोपेश्वर, दुसऱ्या बाजूला हरडे. पण आम्हाला नाराज केला. सुंदर चेंडू धावसंख्येत 1 ने भर पडते. 16 धावा